माणसांनी इथल्या ज्या भागात पाणी साठलं होतं त्या ठिकाणी आपली गुरं, आपल्या गाई म्हशी पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर वरती आपल्या परिवारासोबत ठेवल्या होत्या. मी एका ठिकाणी गेलो, वरती बघितलं. मी म्हणालो, काय? बोले, हे आमचा परिवार आहे, हे गोधन आमचं कुटुंब आहे. आणि मला खरंच एक समाधान, एक वेगळा आनंद, एक वेगळी कोल्हापूर वासियांच्या बद्दल एक जिव्हाळा आणि आपुलकी या ठिकाणी पाहायला मिळाली. एकीकडे 26 जुलैचा पूर आला, त्यावेळेस बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडून 5 स्टार मध्ये जाणारे कुठं, आणि या कोल्हापूर मधले लोक या गोधनाला आपल्या बरोबर दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाणारे कुठे? हा फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून त्यावेळेस देखील एवढे संकटात लोक असताना त्यांनी मला सांगितलं, तुम्ही आम्हाला मदत करायला आलात, एक चहाचे 2 घोट घेऊन जा. अशा प्रकारचं प्रेम त्यावेळेस मला मिळालं. मनातला माणुसकीचा पाझर या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्योतिबाचा गुलाल कोल्हापूर, अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर, खास बागेतली कुस्ती कोल्हापूर, शाहू महाराजांचा अभिमान कोल्हापूर, चपलेपासून फेट्यापर्यंतच्या मातीचा सुगंध कोल्हापूर, मिसळीचं वाटण कोल्हापूर, उसाचा मळा कोल्हापूर, राजकारणातला गेम कोल्हापूर आणि धनुष्यबाणाचा नेम कोल्हापूर. कोल्हापूर प्रमाणेच आज राज्यभरात फिरताना मला तिथल्या लोकांच्या डोळ्यात, त्यांच्या चेहऱ्यावर शिवसेनेवरचा आणि आपल्या सरकारबद्दलचा विश्वास पाहायला मिळतो, प्रेम पाहायला मिळतो. त्यांचा विश्वास हीच आपली कमाई आहे. बाळासाहेब सांगायचे, 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेब सांगायचे, मंत्रालयात न बसता, फक्त मंत्रालयात आपल्या दालनात न बसता रस्त्यावर लोकांना भेटा, संवाद साधा. आणि बाळासाहेबांचं राजकारण, समाजकारण आपण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी काही बेईमानी केली असेल, ज्यांनी शिवसैनिकांची प्रतारणा केली, ज्यांनी वैचारिक व्यभिचार केला, त्यांना कायमचं घरी बसवण्याची वेळ आहे. बसवायचं आहे ना? आणि म्हणून तुमचा हा उत्साह निवडणुकामधील शिवसेनेच्या महायुतीच्या विजयाची आज नांदी आहे, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बाळासाहेबांचा वारसा सांगायला तोंडात नाही, मनगटात जोर लागतो, मनगटात. आणि तसं वागावं लागतं. आपण काय केलं? आज बाळासाहेबांचे विचार सोडले, भूमिका सोडली, सगळं सोडलं खुर्चीसाठी, सत्तेसाठी. आणि बाळासाहेब ज्या मातोश्रीत राहत होते तोपर्यंत ते मंदिर होतं. आता मातोश्रीतून, जिथून बाळासाहेब डरकाळी फोडायचे, तिथून रोज रडगाण्याचा आवाज येतो. हे दुर्दैव आहे. हे चोरलं, ते चोरलं, अमकं चोरलं. बाळासाहेब काय चोरायला वस्तू आहे? बाळासाहेब विचार होते. बाळासाहेब ज्वलंत अंगार होता. हिंदुत्वाचा धगधगता विचार होता. आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला. जर मी आपल्याला सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर हे व्यासपीठ एवढं भरलं असतं का? आपण हे अख्खं मैदान भरून ओसंडून वाहून गेलं असतं का? हा मला तुम्हाला विचारायचा प्रश्न आहे. आणि आपण जे प्रेम देत आहे, जे सहकार्य करताय, त्याला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. जसं मुघलांच्या घोड्यांना
पाण्यात देखील संताजी धनाजी दिसायचे, तसाच यांना मी